आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नव्या बजेटची चर्चा सुरू झाली आहे। 1 फेब्रुवारीला शनिवार आहे, त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी बजेट सादर होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। यापूर्वी देखील शनिवारी बजेट सादर करण्यात आलं होतं, त्यामुळे तारीख पुढे जाण्याची शक्यता खूप कमी आहे। बजेटमध्ये एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। ॲल्युमिनियम उद्योगाला सरकारने मोठा दिलासा दिला हे माहित नाही। या अर्थसंकल्पातील ताकद आणि त्यामागील कारण म्हणजे ॲल्युमिनियम उद्योगात भरपूर रोजगार आहे आणि MSMचाही येथे खूप सहभाग आहे आणि सरकारला येथे स्वावलंब वाढवायचं आहे, कारण देशांतर्गत वापराच्या 54% आयात करणे आहे। ॲल्युमिनियम महत्त्वाचं आहे। यासाठी सरकार काय करणार की सरकार ॲल्युमिनियमसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करू शकते। उद्योगाने देखील आपली शिफारस पाठवली आहे। त्यानुसार कॅल्शियम पेट्रोलियम वरील आयात शुल्क 7.5% वरून 2.5% पर्यंत कमी करावे। क्रूड पेट्रोलियम 10% वरून 2.5% पर्यंत कमी केलं पाहिजे। प्लास्टिक सोड्यावरील कर 7.5% वरून 0 आणला पाहिजे। मध्यम फ्लोराईड वरील इनपुट ड्यूटी 7.5% वरून 2.5% पर्यंत कमी केला पाहिजे, परंतु केवळ कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी केल्याचा फायदा म्हणजे उत्पादन खर्च कमी होऊन अधिक उत्पादन होईल। परंतु उद्योगांनी असंही म्हटलं आहे की तयार वस्तूंवरही आयात शुल्क वाढवले आहे, जेणेकरून तयार माल स्वतः होईल। हे थांबवण्यात आले असून सरकारही यावर विचार करत आहे। तयार उत्पादनांमध्ये ॲल्युमिनियमचे महत्त्व 7.5% वरून 10.5% पर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे। ॲल्युमिनियम भंगार जे US मधून मोठ्या प्रमाणात आयात केले जाते, ते देखील 2.5% वरून 10% पर्यंत वाढवले आहे। हे सर्व प्रस्ताव आहेत आणि उद्योगांनी त्याची मागणी देखील केली आहे। त्यामुळे कदाचित तुम्हाला बजेटमध्ये या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आलेले दिसेल, कारण प्रत्यक्षात जे घडत आहे ते असं आहे की चीनने ॲल्युमिनियम इनपुटवरील शुल्क खूप वाढवले, तर जगभरात जे काही ॲल्युमिनियमचे उत्पादन उपलब्ध आहे भारतात डम्पिंग ग्राउंड प्रकारातून ते बनवलं जात आहे। त्यामुळे निविष्ठांवर शुल्क कपात करावी आणि आयात होणाऱ्या अंतिम उत्पादनावरही बंदी घालण्यात यावी। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।